सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी चंदन ते बोरी व्यापी चंदन ते बोरी व्यापी चंदन ते बोरी व्यापी संताने सरता केलो तैशा परी 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 चंदन ते बोरी व्यापी चंदन ते बोरी व्यापी चंदन ते बोरी व्यापी पुनर्दोषयाते न पुनर्दोषयाते न विचारी काही पुनर्दोषयाते न विचारी काही पुनर्दोषयाते न विचारी काही सावधिला पाहिला बोलिया सावधिला पाहिला बोलिया सावधिला पाहिला बोलिया म्हणे आले समर्थाच्या मना म्हणे आले समर्थाच्या मना म्हणे आले समर्थाच्या मना म्हणे आले समर्थाच्या मना होय राणा रंग त्याचा राणा रंग त्याचा राणा रंग त्याचा दोषयाती न विचारी काही दोषयाती न विचारी काही दोषयाती न विचारी काही दोषयाती न विचारी काही सावधीला पायी आपुलिया सावधीला पायी आपुलिया सावधीला पायी आपुलिया हरि हरि हो कुमार
केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापियेली गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाच्या मना तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणार अंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा प्रथम नमो गणानाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग आता दंडवत दुसरी वंदू शारजा जे का चतुराननाची आत्मजा वाक्षुद्धी पावे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होणे श्रोते जनतया नमन माझे दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह करुणा करा दयाला करुणा जनी सर्व संती जयाचीच कीर्ती असोनी प्रपंचात वैराग्य मूर्ती झटे नेहमी जीव कल्याण काजा नमस्कार माझा तया कानुराजा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतांचे रंगवू चित्ताशी आपुलिया आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल संतांनी सरता केलो तैशा परी संतांनी सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापियेली गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया या पवित्र अशा नेवाशे ग्रामामध्ये
च्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपान काका आणि मुक्ताई यांनी या पुण्यभूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये 2.5 वर्ष वास्तव्य केलं. आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी एका मोठ्या नैमित्तिक सेवेच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित आहोत. आजची नैमित्तिक सेवा काय आहे ही सगळ्यांना माहीत आहे, तरी पण सांगणं माझं कर्तव्य आहे. या ठिकाणी हिमालयाच्या तोडीचे असणारे आमचे तेच म्हणायचे नेहमी, श्री गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांची 14वं पुण्यस्मरण. या नेवासे भागातील सर्व ही आमची गुरुबंधू मंडळी, सगळ्यांना परत एकदा वंदन करतो तुम्हाला की तुम्ही लय भाग्यवान आहे. तुम्हाला गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांचं पुण्यस्मरण साजरं करायला मिळतंय. यासारखी भाग्याची गोष्ट कोणती आहे, आनंदाची गोष्ट कोणती आहे? त्यांचा अनुग्रह जर आपल्यावर झाला नसता तर आपण आता कुठेतरी चोऱ्या करत असतो, बरोबर आहे का? आपण कुठेतरी जनावरं सांभाळत असतो, आपण कुठेतरी काहीतरी कामधंदा उद्योगधंदा करत असू. पण बाबांच्या सहवासात तुमचं माझं जीवन आल्यामुळे संस्थेच्या गुरुवर्य गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या आणि विठ्ठल बाबा घुले असतील, या ठिकाणी केवढी दिग्गज मंडळी आहे. तोही खरोखरच गुरुवर्य व्यंकट स्वामी महाराज, गुरुवर्य प्राचार्य मामासाहेब दांडेकर, गुरुवर्य लक्ष्मणबुवा इगवतपुरीकर आणि गुरुवर्य मारुती बाबा गुरव, त्यांचा फोटो नसला तरी ते संस्थेचे पायाभूत आहेत. इथे त्यांचा फोटो नाही, पण वारकरी जोगमहाराज संस्थेकरता जर प्रचंड योगदान जर कोणाचं असेल तर ते गुरुवर्य मारुती बाबा गुरुवांचं अशा प्रकारचं आहे. अशी ही खरोखरच बाबा नेहमी म्हणत असायचे की हिमालयाच्या तोडीची माणसं आहेत. तसं बाबांचंही जीवन त्याच अशा प्रकारचं तोलामोलाचं होतं आणि म्हणून त्यांचं आपण या ठिकाणी पुण्यस्मरण साजरं करतो आहे. ज्यांची अन्नदान सेवा असेल ते श्री अध्यक्ष आहेत या ट्रस्टचे, नाही का, पांडुरंगजी अभंग, त्यांना अन्नदान करण्याचा योग अशा प्रकार सुयोग प्राप्त झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी या सेवेमध्ये सहभागी होण्याचा अशा प्रकारचा आणि अवसर प्राप्त झालेला आहे. निमित्त कोणी असेल, या ठिकाणी मला जर निमंत्रण तुम्ही सगळ्यांनीच दिलेलं आहे, पण निमित्त मात्र आमचे नंदकुमारजी महाराज खरात यांनी मला निमंत्रण अगोदर निमंत्रण आलं होतं, पण मला येता आलं नाही. आणि म्हणून त्यांनी मला हे निमंत्रण याला म्हणायचं नाही, ही एक गुरुसेवा आहे, बाबांची गुरुसेवा. आणि खरं आहे बाबांच्या सहवासात जे जे आले त्यांना बाबांचा स्वभाव सगळ्यात ज्ञात अशा प्रकारचा होता. किती दिसायला जरी थोडासा बाबांकडे जाताना थोडं सांभाळूनच जावं लागायचं आणि बघताना सुद्धा थोडंसं वर बघायचंच नाही, खाली बघूनच बुवाजी बुवांच्या जवळ गेल्यानंतर काय बुवा अशा अल्पशा शब्दात ते बोलायचे. जास्त बोलणंही त्यांना नव्हतं, माहीत नव्हतं. खऱ्या अर्थाने वारकरी शिक्षण संस्थेकरता आणि या समाजाकरता त्यांनी समग्र जीवन अशा प्रकारचं आपलं वेचलेले आहेत. यांना आपण काय देऊ शकतो, काय देऊ शकतो, आपण काय देऊ शकतो? आहे का काय तुमच्याकडे द्यायला असलं तर कोणी सांगा, वर बोट करा. यांच्याकरता आपल्याकडे देण्यासारखं, यांना देण्यासारखं एकच आहे, हे 2 हात आणि 3रं मस्तक. आणि त्यांची आठवण जागवण्याकरता फार स्तुत्य उपक्रम आहे हा. या क्षेत्रावर जिथे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा जन्म झाला असं हे पवित्र ठिकाण अशा प्रकारचं आहे. आणि पैस खांब, या खांबाला टेकूनच ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांनी विनंती केली की आता थोडासा वेळ आहे ज्ञानोबराय, मग
गीता ग्रंथ दिला आणि म्हटले बोला या ग्रंथावर. म्हणतात ना त्या ठिकाणी, रिकामे तोंड करो गेलो बडबड, तव गीता ऐसे गोड आतुडले. ही सामान्य भूमी नाही, ही ज्ञानेश्वरीची जन्मभूमी आहे. म्हणून जनाबाई म्हणतात ना, भाव अक्षराचे गाठी, भाव अक्षराचे गाठी, भाव अक्षराची गाठी, भाव अक्षराची गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ज्ञानाने गोमटी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, हे माय ज्ञानेश्वरी संत जन माहेश्वरी, माय ज्ञानेश्वरी, माय आपल्याला बोलायला विक्षेप होऊ नये इतकीच विनंती आहे. थोडं दूर ठेवा, कारण मंडई धर्मशाळेत आम्ही 78ला आळंदीला आलो त्यावेळेस वारकरी नाना बोधे बाबा माझा 3रा नंबर आणि एक आपले देहूजवळचे एक चौघे आम्ही तिथे असायचो. आम्हाला स्पीकरही नाही माईकही नाही, काही बिना स्पीकरचे बिना माईकच्या चाली आम्ही तिथे किती वर्ष. गुरुवारी विठ्ठल बाबांचं घुल्यांचं पौषवद्य वारीचं कीर्तन किती वेळा ऐकलं असेल? मला वाटतं कमीत कमी 15 वेळा तरी. सकळही तीर्थे सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तीर्थे निवृत्तीचे पाय, तेथे बुडी देई माझ्या मना, तेथे बुडी देई माझ्या मना, तेथे बुडी देई माझ्या मना. गुरुवाऱ्यांचीच कीर्तन असायची मंडई धर्मशाळेत. पौषवद्य वारीचं कीर्तन बाबांचं ठरलेलं. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, आणि तेथे देई बुडी देई माझ्या मना. आता मी न करी तीर्थाचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. असं हे 15 वर्ष तरी तिथे कीर्तन सेवेला साथसंगत बाबांच्या. म्हणजे बाबांच्या कीर्तनाला तर बऱ्याच वेळा योगायोगाने साथसंगतीला जाण्याचा प्रसंग यायचा. कधी कधी आळंदीमध्ये एकदा ते आपले पुलाखालच्या माऊलींचं पुण्यस्मरण होतं आणि तिथे बाबांचं कीर्तन होतं, भुले बाबांचं. मग सगळे होते, गवयांची रांग होती. पण काय बाबांचं थोडंसं माझ्यावर निदान कणभर तरी प्रेम होतं त्यांचं. सगळ्यांना ओलांडून बाबांनी बाळ तू म्हण, सगळ्यांना बाजूला ठेवलं बाळ म्हणायची पद्धत होती. बाळ तू म्हण विठ्ठला विठ्ठला. एकदा तर सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथीमध्ये गरुडाचे पायी अभंग घेतला आणि 1.25 तास जरा थोडेसे रागावलेलेच होते. बोलले त्यांनी त्यांचा अंतरंग उकळून दाखव. त्यांना कोण हो हातीपुढे कुणी किती आले तरी कोण त्यांना काय करू शकतो. बाबा बोलले आणि त्या कीर्तनात थोडासा पकवाज कमी झाला होता. एकनाथ भाऊ कोष्टी पकवाज वाजवायला होता आणि तो पकवाज एकदमच उतरलेला होता. आता तिथे विनय लांब गेलेला होता, ते काय स्वराचं जुळे ना. मग मी षडजीव होता तो लावून ठेवलास. असा शेडलं. बाबा म्हणले आमचा तो पट्टीचा पोरगा आहे, तो पोरगा आमचा पट्टीचा, त्याचा ऐका विठ्ठल. असं आहे बाबांचं कीर्तन म्हणजे समुद्रासारखं कीर्तन. बाबांच्या कीर्तनामध्ये पुढे शहाणपणा करायचा नाही, बाबांच्या मागे चालायचं. बाबा फडकरी वारकऱ्यात सुद्धा अतिशय आग्रतेचा मान त्यांना होता. टेंभुकर असतील किंवा
अनेक अनेक फडकरी पंढरपूरचे, बाबांचे चातुर्मास पंढरपूरला असायचा आणि त्याच्यामध्ये मग त्यांच्यात कीर्तनं करायची बाबांना. मग बाबांचे ते त्यांचं अनुकरण म्हणून नाही, पण बाबांचं कीर्तन धीरगंभीर असायचं, प्रमाणाला डबल चाल असायची. आणि पहिली त्यांनी म्हणायची, मग त्यांचा रोग पाहून जर आले आपल्याला चान्स तर मग थोडा आपण गायचो, नाही तर त्यांच्या शब्दाच्या पुढे महाराज जायचं. तुम्ही थोडं उशिरा आले, मी सगळ्यांना नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. अयोध्येवरून आले, माझा नंबरच इथं कसं काय लागला मला हेच काही कळत नाही, कारण मी काय एवढा लायक नाही, माझा काही अभ्यासही नाही. पण एवढी गोष्ट खरी आहे की बाबांचा सहवास अंशतः तरी मला घडलेला आहे. मला वाटतं 87 साली मी आमचं शुभमंगल झालं, खरं सांगायला काय हरकत आहे. आणि आम्ही वारी करायची ठरवली, केंद्रीय दिंडीतून वारी करायची ठरवली. आम्ही लग्न फाल्गुनामध्ये झालं होतं, सगळी कपडे नवे होते, पुढे वैशाखामध्ये वारी होती. ते जे कपड्याची बॅग होती तीच कुणीतरी लंपास केली, त्यात पैसेही होते, कपडे जरा बरी बुरी होती. म्हणजे आता लग्नाची कपडे बरी असतात, ही म्हणजे हे इथं बरेच ब्रह्मचारी मंडळी कशाला त्यांना सांगाय, आपल्याला अनुभव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ते आमच्या सौ जरा रडायला लागल्या, पैसे गेले त्यातले, कपडे गेले. मग मुंबईमध्ये गाडगे धर्मशाळेमध्ये दोन्ही दिंड्या उतरलेल्या होत्या. मी दिंडी बरं का महाराज, कैलास महाराज हे आमचे गुरुबंधू होते, केव्हाचे आम्ही लंगुटी मित्र आहे, आम्ही लंगुटी यार आहे. आम्ही तर कितीतरी सप्ताहाला एकत्र असायचो. बघा काय प्रारब्ध आहे, तुम्ही झाले राजा आणि मी झालो रंक, अशी परिस्थिती. तसं काय नाही, विनोद केला बरं, ते रागवणार नाही माझ्यावर. नाही तर काही वेळेस लोक इथं थोडं त्यांचं काढलं का ते रस्त्यात अडवतात आपल्याला. नेमके आपले ते ज्ञानदर्शनचे व्यवस्थापक जालिंदर बुवा भेटले. म्हणलं जालिंदर बुवा जरा दिंडी बदलाविषयी वाटते. मग म्हणे चला आपल्या दिंडीमध्ये. मला काय माहिती आपली दिंडी म्हणजे, ती ठाणेकरांची दिंडी होती, आजही आहे. डॉक्टर सारंग डॉक्टरांची दिंडी होती. त्यांना वाटलं बरं भजनाला बरा माणूस आहे तर घ्या याला जोडून. ते म्हणले चला मग आपल्या दिंडीमध्ये. म्हटलं काय हरकत नाही, पण म्हणलं मी एकटा नाही, आम्ही दोघेही बी आहे. म्हणले असं ना दोघे चला. बाबांच्या कानावरती गोष्ट केली की एक बायकोवाला पोरगा दिंडीत येणार आहे. बायकोवाला म्हटल्यानंतर म्हणले ते बायको बिकोवाला पोऱ्या आपल्याला नको, तो बुवा आपल्या दिंडीत नको. मी तर टरकलोच बरं का. मी पण जालिंदर म्हणे धाडस केलं आणि मला दंडाला धरून पुढे असं नेलं. म्हटले हे गोडशे. अरे म्हटले तू आहेस का म्हटले, मग चल आपल्याबरोबर चल, आपल्याबरोबर भजन करायला चल, तुझ्या मंडळीची भिशी फाड, चाल भजन करा. बाबा खुश झाले, विठ्ठल विठ्ठल. मग बरं का खरात महाराज खरं म्हणजे मग बाबा एक अभंग म्हटले की दुसरा अभंग स्वाभाविक माझ्याकडे यायचं. मग वासुदेव काही पाठ नव्हते, तेही वासुदेव रस्त्याने पाठ केले मी. बाबा एक म्हणतील मला दुसरा म्हणायला लावतील. लक्षामध्ये नाटही सुद्धा थोडे पाठ होते. बाबांनी एक नाट म्हटलं की आपला दुसरा नाट माझ्याकडे येणारच. असे 3 आठवडे बाबांचा सहवास मिळाला, हे मी आयुष्यातही विसरू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्या विधान परिषदेचे वैकुंठवासी वसंतराव डावखरे उपसभापती, त्यांचे वडील दिंडीत होते. त्या दिंडीमध्ये त्यांचे वडील होते आणि त्यांनी हाताला धरलं दोघांनी, आम्हाला बाबांच्या पुढे उभं केलं. म्हटले ही आमचा मुलगा आहे, आमचा हा गाववाला असल्यामुळे, आणि ही आमची सुनबाई आहे. बाबांना आणखीनच आदर अशा प्रकारचा वाटला. म्हणजे अशा कितीतरी घटना जीवनामध्ये. तुम्ही सांगा 15 दिवसाचा त्यांचा तो
काही हरकत नाही. त्याच्यामध्ये काही साधू मंडळी चालत होती, भजन करत होती, पण अटकायचं त्यांचं कुठेतरी. तर बाबा बोललेले मला आठवते. महाराज म्हणवता, कीर्तन करताना तुम्हाला भूपाळ्या पाठ नाही. नाव सांगू का त्यांचं? नको 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 सांगायला. काय नाव? विठ्ठला विठ्ठला मोठे मातब्बर महाराज आहे, पण बाबांनी तिथेही सटकवल्याशिवाय राहिले नाही. शब्दांनी सटकवलं त्यांना. तुम्ही महाराज म्हणून घेता, कीर्तन करताना साध्या भूपाळ्या पाठ नाही तुम्हाला. हे एक मग त्या तोही असा आनंद घेतलेला आहे. आळंदीमध्ये काय फारशी कीर्तनं नसायची, फारशी नसायची. गुरुवारी मारुतीबाबांच्या कीर्तनातही पंढरपूरला कोरोनामध्ये बरं का, खरंच महाराज कोरोनात नंबर लागला माझा भोसरीकरांच्या दिंडीतून. कोरोनामध्ये 7 लोक आम्ही, त्याच्यातून मला घेऊन गेले ते माऊलीच्या मंदिरात. पंढरपूरला जागर झाला आणि नामदेव महाराज मंदिरातलं कीर्तन योगायोगाने, त्याच्यात छोटा मोठा कीर्तनकार मी होतो, मला कीर्तन करायची संधी प्राप्त झाली कोरोनात. त्याच्यामध्ये गुरुवारी शांताराम गुरुजींची प्रतिमा आणि गुरुवारी विठ्ठल बाबांची प्रतिमा पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू आले की हे दिग्गज माणसांनी इथे कीर्तन. नेहमी नामदेव मंदिरातच बाबांचा मुक्काम असायचा, गुले बाबांचा. माझ्यापेक्षा तुमच्या पदरी बरं का, तुमच्या पदरी अनंत अनुभव अशा प्रकारचे असतील. विठ्ठल विठ्ठल पुण्यतिथी त्यांचीच ज्यांनी काही पुण्य संपादन केले, ज्यांनी काही पुण्य स्वतः संपादन केले आणि अनेकांना पुण्याचा मार्ग ज्यांनी दाखवला, अनेकाकडून जे पुण्य करून घेतात, पुण्यतिथी त्यांची. विठ्ठल विठ्ठल काही नाही, त्यांचं नुसतं आपण स्मरण जरी केलं, केवढा योगायोग आहे हा. किती हा सुवर्ण योग अशा प्रकारचा आहे की बाबांनी समग्र जीवन हे संस्थेला वाहिलं, समाजाला वाहिलं. आणि त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणजे पंढरपूरला चातुर्मासामध्ये त्यांची ज्ञानेश्वरी असायची. ज्ञानेश्वरी हा त्यांचा श्वासोच्छ्वास होता असं म्हणायला काय हरकत बाबांचं. अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती आहे की ज्ञानेश्वरी ऐकावी घुले बाबांची. मला काय फारसं ते श्रवण मिळालं नाही बरं का, पण भजनाचे सहवास काही अंशतः त्यांचा मला प्राप्त झालेला आहे. मला वाटतं याच्यात धन्यता वाटते. आणि तुम्ही त्यांचं पुण्यस्मरण करतात, तुम्ही सगळेजण, आपण सगळेजण धन्य आहेत, भाग्यवान आहेत. विठ्ठल विठ्ठल कारण योगायोगाने नगर जिल्ह्यात त्यांचा जन्म आहे, योगायोगाने. आणि त्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू म्हणजे आपले गुरुवर्य वैकुंठवासी बनशी महाराज तांबे बाबा. काय व्यक्तिमत्व अशा प्रकारचं होतं हे सुद्धा. मला वाटतं त्यांनी आपली, आता कोणीतरी बोललं बसल्यानंतर, त्यांनी सगळी जमीन विकली आणि संस्थांचं या ठिकाणी जीर्णोद्धार करण्याकरता त्यांनी सारं वाहिलं. कोणी असं संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. हरिभजन हे धवळीले जोग, हरिभजन हरि भजन डवळीले जग, सुखविला लाग कैकाचा हरी भजन डवळीले जग, हरी भजन डवळीले जग. चुकाविला लाग, चुकाविला लाग, हरिनाम
मंडळींनी आपल्या आयुष्यामध्ये हे त्यागाचे मूर्तिमंत पुतळे आहेत. त्यांनी त्याग केला म्हणून संस्था निर्माण झाली. हे सगळे लोक अशा प्रकारचे निर्माण झाले आणि समाजाला आज सगळेजण अशा प्रकारचे छोटे मोठे असतील तरी हे संस्थेचे विद्यार्थी समाजाला मार्गदर्शन करतात. या वारकरी शिक्षण संस्थे, जोग महाराज शिक्षण संस्थेचे सुद्धा नाही का गुरुवर्य बनशी बाबांचे सुद्धा अनंत त्यांची कीर्तनं जरा लहान होतो आम्ही नेटकंच आळंदीला आलो होतो तेव्हा जोग महाराज सप्ताह त्यांच्या आंधळे पांगळ्यावर कीर्तनं व्हायची. आम्हाला काय घुसायला पाहायचो पण आम्हाला काय घुसू देत नव्हते. आम्ही लहान होतो. विठ्ठल विठ्ठल संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरिभजने हे दवळिले जग आणि चुकविला लाग कळीकाळाचा. खरं तर यांच्या जीवनामध्ये यांची कीर्ती ही दिगंती अशा प्रकारची कीर्ती आहे. जीवनामध्ये माणसाची मूर्ती श्रेष्ठ आहे का कीर्ती श्रेष्ठ आहे? कीर्ती. बोला. कीर्ती. तुमच्याशी थोडं बोलतो. कीर्ती मोठी आहे का मूर्ती मोठी आहे? काय काय तर भले दिप्पाड अफजल खानासारखी त्यांच्याकडे ताकद आहे, शक्ती तशीच असते आणि वापरही त्या बळाचा तसाच त्यांचा असतो. म्हणजे की माणसाच्या मूर्तीपेक्षा कीर्तीला महत्त्व आहे. मूरत से कीरत बडी, मूरत से कीरत बडी, बिन पंख से उड जाय. कीर्तीला पंख नाही लागत नाही. बिन पंख से उड जाय. मूरत तो जाती रही. तुमचे माझे सगळ्यांची मूर्ती जाणार आहे. आजच नाही जाणार, काय सांग म्हणजे जाणार आहे. आज जाणार आहे, उद्या जाणार आहे. सगळ्यांचं ठरलेलं अशा प्रकारचं आहे. आपली जीवनामध्ये याही महात्म्यांची मूर्ती गेलेलीच आहे. 14 वर्ष झाली. मामासाहेब असतील, ही केवढी दिग्गज मंडळी, जोग महाराज असतील, लक्षामध्ये ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नामदेवरायांनी म्हटलेलं आहे की नाही, आहे की नाही? गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. जगामाजी जगामाजी राहिल्या. राहिला त्या कीर्ती जगामाजी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कान. 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 याच महात्म्याकडे पाहून या संतांनी वचन केलेली आहे ती. गेले दिगंबर. दिगंबर गेले, ईश्वर विभूती होते ते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, पण ते गेले शरीराने गेले पण कीर्तीने अजरामर राहिले. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. गेले दिगंबर ईश्वर
राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आणि आता यांच्यासारखे कोणी होणे नाही. विठ्ठल ज्ञानोबरायांचं निवृत्तीनाथ तुकोबरायांचं द्या सोडून, परंतु घुले बाबा सारखे सुद्धा माणसं आता नाही होणार. किती बुवा एकत्र केले म्हणजे एक घुले बाबा होतील. विठ्ठल विठ्ठल म्हणून मूरत से कीरत बडी बिन पंख से उड़ जाए, मूरत तो जाती रही लेकिन कीरत कभू न जाए. विठ्ठल विठ्ठल कीर्ती ही के कोण देशोदेश गेले होते सांगायास, चाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप. म्हणजे त्यांना कीर्तीची अपेक्षा नसते, त्यांना कीर्ती व्हावीशी वाटतच नाही, पण कीर्ती त्यांना वरल्याशिवाय राहत नाही. आम्हाला वाटतं आमचा नंबर लागावा तिथे. मागे मुख्यमंत्री आलो सगळ्यांनाच वाटत मोठी गमत बरं का. आपल्याला वाटतं की आपलं कुणीतरी नाव घ्यावं, आपल्याला कुणीतरी मानावं, पण लायकीच नाही तुझी तर कोण तुझं नाव घेईल. विठ्ठल 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 त्या एका कीर्तनकारला फ्रुटवाल्या धर्मशाळेमध्ये मी हे प्रमाण दिलं बुवा. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. हे देगलूरकरही त्या ठिकाणी कीर्तनाला होते. ते म्हणतात मला हे प्रमाण पाठ नाही. म्हणलं जीव द्या. मी त्यांना म्हटलं तुम्ही जीव द्या. म्हटलं विठ्ठला 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 म्हणजे मला लय पाठ आहे असं नाही, पण त्यांचं व्याख्यान चाललं होतं की बुवा ज्ञानोबा या जगामध्ये 1000 जण टॉप बुद्धीचे जे जगात 1000 जण आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज पहिले आहेत. मी म्हटलं आता ऐसे कोणी होणे नाही. मी ते खोडून टाकला तो विचार. अरे यांच्यासारखं कोणी होणारच नाही. त्या 1000चं काय गुण बसला 1000मध्ये. आता ऐसे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. असं खरंय. मग जीवनामध्ये माणसाची मूर्ती जाणारच आहे, पण कीर्ती मागे राहिली पाहिजे. आणि कीर्ती करता चांगुलपणासाठी जगलं पाहिजे. हो, यांना काय स्वार्थ होता? यांना काही स्वार्थ नव्हता. केवळ विद्यार्थी घडवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, आणि विद्यार्थी पुढे भविष्यात आपलंच काम करतील ही त्यांची अशा प्रकारची अपेक्षा. दुसरी काय अपेक्षा त्यांची? दुसरी काही येणे विन काय चाड आम्हा, येणे विन काय चाड आम्हा, येणे विन काय उपकार विना बोलोय उपाय, उपकार विना बोलोय उपाय, येणे विन काय चाड आम्हा, येणे विन काय चाड आम्हा. लोकांच्या उपकार करण्याकरता उपकारासाठी केले हे उपाय. उपाय उपाय हे जे उपाय चालले आमचे, हा खटाटोप चालला, हे कशासाठी? उपकारासाठी चाललेलं आहे, परोपकारासाठी. स्वार्थ कवडीचाही नाही. काय स्वार्थ होता यांचा? उपकारासाठी केले हे जतन असे तुकोबरायांचं वचन अशा प्रकारचं आहे. येणे विन काय चाड आम्हा, असं सुंदर प्रकारचं बरं का त्या ठिकाणी. आणि म्हणून जीवनामध्ये त्यांच्या ऋणातून काही अंशतः उतराई होण्याचा हा एक छोटासा आपला प्रयत्न आहे लक्षामध्ये. आणि म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात बघा, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. समर्थांचं वाङ्मय घ्यायला आपले लोक थोडेसे जरा कचरतात. देह त्यागी
मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जनानी ववावे. नाही का कबीरजी सुद्धा म्हणतात, कबीरा हम जब पैदा हुए, जग हासे हम रोवे, लेकिन ऐसी करनी कर चलो, जग हासे हम हासे जग रोए दरिया, झीनी 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 राम नाम रस पीनी दरिया, झीनी रे झीनी दरिया, झीनी रे झीनी राम नाम रस पीनी दरिया, झीनी रे झीनी. या सगळ्या महात्म्यांचं जीवन याच्यात बसणार होतं, हे की नाही. आपण जन्माला येतो, नातेवाईक आप्तेष्ट घरातले लोक हसत असतात, आपण मात्र रडत रडत येतो. आपण कुठे एवढे भाग्यवान आहे हसत हसत जन्माला यायला. आपण रडत जन्माला येतो, लोकांना आपला आनंद होतो. पण जीवनात आल्यानंतर थोडंसं काहीतरी समाजासाठी थोडं तरी असं कार्य लक्षात राहण्यासारखं करावं. रामदास बाबा आपल्या सगळ्यांच्या लक्षातून जाणार नाही. रामदास बाबा जाऊन बरेच दिवस झाले, पण त्यांचं सुद्धा जीवन मला वाटतं वारकरी संप्रदायात जेवढं काम रामदास बाबांनी केलं तेवढं कोणीच केलं नाही. विठ्ठल विठ्ठल पंढरीचा विठोबा मुक्त केला असेल तर संतवीर रामदास बाबा मनसुखांनी, पंढरीचे रस्ते मोठे केले असतील तर रामदास बाबा मनसुखांनी, क्षेत्रावरचा काय क्षेत्रावरचा कर जर कोणी रद्द केला असेल तर वसंतदादा मुख्यमंत्री होते त्यावेळेस. बाबांनी सांगितलं गोरगरीब येतात वारीला, आणि तुम्ही 8 रुपया घेत असाल तर ते वारी करणार नाहीत, ते वारीला येणार नाहीत. बाबांच्या म्हणण्यानुसार पिंपळनेरच्या मंदिराचा जीर्णोद्धार बाबा, निवृत्तीनाथांचा भव्य दिव्य जीर्णोद्धार बाबांनी, अशी त्यांची कामं सांग. बाबांच्या कीर्तनात जरा चांगलं गायलं ना, जरा त्यांना प्रमाण विमानं दिली का ते असे असे म्हणजे असे पाठीवर थाप टाकायचे, अरे आमचा पठ्य आहे रे, हा पठ्य आहे रे, विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून जीवनामध्ये येताना रडत यावं, पण जाताना असं काही चांगलं काम करत जावं. जाता जाता लोकांनी आपल्या करता रडावं ना, आपण हसत हसत जगात मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, कीर्ती करणी उरावे, कीर्ती करणी उरावे, मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे. कीर्ती करो मी, कीर्ती करो मी म्हणावे, मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे. वचनाबद्दल आणि भीत नाही बरं का. मरणाआधी काय सावध व्हावे, कोणाचं वचन आहे, कोणाचं वचन आहे? नामदेव महाराजांचं टाकलं येत आहे, 2 ठिकाणी येतं, पण आपल्याला परफेक्ट पाहिजे बरं का. म्हणजे ठीक आहे, मरणाच्या अगोदर सावध झालं पाहिजे. सावध झालो विठ्ठला विठ्ठला असो. आपण प्रस्तावनेतच खूप वेळ चाललेला आहे आपल्याला, हे की नाही. अभंगाचे अंशतः चिंतन आपल्याला करायचे. ज्यांच्या त्या या अभंगाप्रमाणे तुकोबारांच्या प्रत्येक अभंगाप्रमाणे ज्यांचं जीवन होतं
तर खरं तर संत महात्मे आपल्या जीवनावर जो प्रकाश टाकत असतात, आपल्यावर जी कृपादृष्टी करत असतात, आपल्याला जे कृतार्थ करत असतात, आपलं जीवन धन्य अशा प्रकारचं ते करत असतात. आणि म्हणून तुकोबर आहे त्याची एक प्रकारची कृतज्ञता आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतात. तर बाबांची गुरुनिष्ठाही सांगायची. आपण जे काही ओव्या म्हटल्या एक एक आठवते मला आता. म्हणजे गुरु उपासनेचे तुम्ही 13व्या अध्यायाच्या त्याच्यात मूर्तिमंत घुले बाबा म्हणजे शांताराम गुरुजींची सेवा त्यांनी प्राण म्हणजे अगदी त्यांना जर काही खोकला आला तर ते सुद्धा झेलण्याची त्यांनी झेलले, ती सेवा त्यांनी केलेली. आणि गुरूंनी ज्या नामदेव मंदिरात ज्या रूममध्ये शांताराम गुरुजींचा देह ठेवला त्यांनी, ती किती निष्ठा असेल गुरुनिष्ठा. त्याच रूममध्ये गुलेबाबांनी सुद्धा आपला आणि म्हणजे दशमी पौषवद्य नाही भाद्रपद वद्य दशमीला त्यांनी देह ठेवला. गुरूंच्या पावलावर पाहून खरं गुरुनिष्ठा कशी असावी हे सुद्धा गुलेबाबांकडे आपण पाहू. विठाला विठाला गुरुग्रह जे जे मानसी देशी तो देशाची वसे मानसी. आता सगळ्या ओव्या तुम्ही गुरुमाता गुरुपिता गुरुसेवे परवता मार्गुनेने सगळ्या ओव्या खरं म्हणजे ह्या ओव्या वाचत वाचत दररोजच वाचल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्यांनी काही आपल्याला मार्गदर्शन केलं आहे त्यांचं थोडंफार चुकलं तरी आपल्या लक्षात येईल की यांनी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, यांच्या विरोधात जाताचं कामाचं नाही. असो कितीही बोललो यांच्याबद्दल काय वानू आता, काय वानू आता. नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तशी कल्पत कायसा. त्या ओव्या आहेत ना त्या ठिकाणी. काय सुरुवात आहे हो 10व्या अध्यायात. त्याच्या अगोदर विठाला 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 बरं असू द्या. चंदना ते कायशे निचर्चावे. चंदनाला आणखीन सुगंधित करायची म्हणली. आता चंदनाला काय कुठल्या पदार्थाने सुगंधित करायचं जातात की त्याला सुगंध करणाऱ्या जगात कोणीच नाही, तोच सगळ्यांना सुगंध करतो. पुढे विषय आहे थोडं. चंदना ते कायशे निचर्चावे. अमृता ते अमृताला आणखीन गोड करायचं. आता अमृतच आहे ते. अमृता ते गोड काय पुढे गगनावरी. आता हा मंडप आहे पण गगनावरी उभवावे घडे के. गगनाला आणखीन अशा प्रकारचं गगनाच्या वर पांघरून घालायचं. गगनावरी उभवावे घडे केवी. हे अशक्य कोटीतल्या गोष्टी अशा प्रकारच्या आहेत. पुढे काय प्रज्ञेचे ने अथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी मोती असे भिंगू तैसे होईल असं. म्हणून अशा सुंदर त्या ठिकाणी 10व्या अध्यायात सुद्धा या आशयाच्या अनेक अशा प्रकारच्या ओव्या आहेत. म्हणून संत महात्मे आपलं जीवन सर्त करतात, पूर्त करतात. म्हणून तुकोबारांनी थोडं अवलोकन करून पाहिलं. आपल्या जीवनाला जी दिशा मिळाली, आपलं जीवन जे कृतार्थ झालं, आपलं जीवन जे धन्य झालं ते संतांनी केलेले. माझं जीवन सर्त आणि पूर्त या संतांनी ते अशा प्रकारचं माझं जीवन सर्त आणि पूर्त केलेलं आहे. कशाप्रमाणे चंदनाचा बोरीचा दृष्टांत. संतानी सरता गेलो तैसा पर. संतानी सरता गेलो तैसा परी. सरता गेलो तैसा परी. संतानी सरता गेलो तैसा पर. संतानी सरता गेलो तैसा परी.
बोलणे ते बोल हे संत जीवनाचा अनुभूती घेतल्यानंतर, संतांनी अंगीकारल्यानंतर, संतांनी कृतार्थ केल्यानंतर, संतांनी धन्य केल्यानंतर, संतांनी सर्त केल्यानंतर तुकोबरांचे उद्गार आहेत. मला संताने सरता केलो तैशा, त्या प्रकाराने, तशा परीने, त्या पद्धतीने मला संतांनी सरत, अशा प्रकारचं. संत हे सरत करत असतात, कारण तेच सरते असतात आणि तेच पुरते असतात. बाबा घुले बाबा नेहमी नाही का अभंगाची सुरुवात काय, वा वा पवित्र सोहळी नाही सोवळी, असे काही ठराविक पुनीत केले विष्णुदासी, देवे जीवदाला संसार तो कडू झाला, अशा अभंग त्यांनी मी त्याच्या उपस्थित असताना गायलेले असे कित्येक अभंग. एवढेच नाहीत तर हे की नाही तुकोबर तिचं भाग्यवंते, तिचं भाग्यवंते, तिचं भाग्यवंते, तिचं भाग्यवंते, सरती पुरती धनविते, सरती पुरती धनविते, त्यांचा आवडता देव, त्याचा आवडता देव, पुरती धनविते, पुरती धनविते, त्याचा आवडता देव, त्याचा आवडता देव. तीच सरती आहे, तीच पूर्ती पूर्ण करणारे आहेत. तीच सरती, सरती पुरती धनवित्ते, ते तीच भाग्यवंते, सरती पुरती धनवित्ते, धनवित्तानेही भाग्याने तेच सरती असतात, तेच पूर्तही करत असतात. म्हणून आले संत पाय ठेविती मस्तकी, 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 भयलो सरता केलो इह उभय, उभय दोन्ही लोक दाखवायचे आपल्याला. उभय लोकी सरता केलो इह उभय लोकी करता केलो, उभय लोकी सरता उभय लोकी सरता केलो पाऊले डोळे नजरनी वंदीन पाऊले जरा जुन्या लोकांची सवय झाली, चिमणे बो पाहिजे वाजवायला, पण त्यांनी वाजवणं सोडून दिलं. म्हटलं मी अजून सोडून दिलं नाही, म्हणजे तशी माणसं असतील तर मजा येते. मग आपोआप सुस्त बरं का, काही माणसाकडे पाहिल्यावर महाराज आपोआप सुस्त, काही माणसाकडे पाहिल्यावर
असा अनुभव आहे बरं का. कठीण आहे बघ. काही माणसं अशी असतात की त्यांच्याकडून खरंच काही स्फुरण येतं आपल्याला, आणि काही माणसाकडे पाहिलं की ते फुसही नाही फुसही नाही. विनोद केला तरी हसत नाही, दुःख आलं तर रडत नाही. असू द्या. आले संत पाय ठेविती मस्तकी इह उभय लोकी. दोन्ही लोकात त्यांनी सर्त केलं. वंदी न पाऊले लोळे न चरणी. पण कशाप्रमाणे सर्त केलं त्याला उदाहरण दिलं बोरीचं आणि चंदनाचं. आणि बोरीचं चंदनी ते बोरी व्यापी येली, ते बोरी व्यापी येली, ते बोरी व्यापी येली. चंदनाने बोरीला जसा सुगंध द्यावा, चंदनाने बोरीला जसं म्हणजे सर्वांगाने तिला सुगंधित करावं, त्याच्यातले काही गुण असतील, काही वाईट गोष्टी असतील, त्या सहित म्हणजे काय तुकोबरांचं वाक्य काय, चंदनाने टाकळी व्यापी येल्या. म्हणजे टाकळी गाव नाही बरं का तुमच्या शेगाव तालुक्यात. चंदनाने हेकळी, चंदनाने बाभळी, बाकी कुठलाच वृक्ष घेतला नाही. मला वाटते फक्त बोरी घेतली. बोरी तरी का घेतली असेल, कारण बोरी तशी गमतीच आहे नाही का. म्हणजे आता तुम्ही नवीन बोरी लावता ती बोरी नाही, ती बोरी नाही, तर जी खाल्ली असता आतमध्ये विषासारखी ती आपल्याला कडू लागते. तिच्या जवळ जर आपण गेलो तर ती पाहुण्यांना म्हणतात या या जवळ या. जवळ गेलो की आपल्याला ती धरून ठेवते. जवळ गेलो तिच्या, चुकून ना चुकून जवळ गेलो तरी आपलं धोतर धरून ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि धोतर सोड म्हटलं तर ती सोडत नाही, आणि आपण ओढलं तर फाटल्याशिवाय. काही ओवी आहे ना हो, गोवी गेलिया जवळी. म्हणजे वेगळा अर्थ नका घेऊ. विठाला 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 म्हणजे असं सोड म्हण, असं मला म्हणायचं. तुम्हाला वाटलं हे असं काय, तसतले नाही बरं आम्ही. चंदनी ते बोरी व्यापी येली झगटली अंग फाळी आणि आतू तरी पोळाठी. म्हणजे बोरीच्या ठिकाणी अनंत अवगुण आहेत, तसे आपल्याही ठिकाणी, समाजाच्या ठिकाणी, आपल्याही ठिकाणी अनेक अवगुण आहे. हे अवगुणांना अशा प्रकारचं संपवून आपल्याला ते त्यांच्यासारखे योग्यतेचे करतात. कारण चंदन हे कोणालाही सुगंध देणार आहे. चंदनाच्या वाशे अग्नी माझी गेली, सुरुवात आहे या अभंगाची. अग्नी माझी गेले अग्नी होऊनी ते चिठेले, काय उरले ते आपण मागील ते नामू. चंदनाच्या वाशे तरुवर तरु चंदन झाले स्पर्शे. नाथ महाराजांनी बोललेले आहेत, सर्वांगी सुवास परितू उगला न राहे. 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 सभोवती तरुवर चंदन करीतची जाये. सभोवती तरुवर चंदन करीतची जाये. सभोवती तरुवर सभोवती 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 तरुवर चंदन करीतची जा. सर्वांगी सुवास उगला न राहे. सर्वांगी सुवास परितू उगला न राहे. महाराज, मी ज्यांच्याकडे संगीताचे 2 स्वर शिकलो
त्यांना गुलेबाबा म्हणायचे, तुम्ही आमच्या गुरूंच्या गावचे. पाटणकर गुरुजी ज्यांनी मला शिकवलं त्यांना गुलेबाबा म्हणायचे, हात जोडायचे. पाटणकर म्हणायचे, बाबांनी मला हात जोडले आणि बाबांनी मला म्हटलं की आमच्या गुरुच्या गावचे तुम्ही. बाबा त्यांना पैसेसुद्धा देत होते. पाटणकरांना अवलिया महात्मा आहे. अशा ज्या काही ठेवणी आहे बरं का मंडळी, अशा ज्या ठेवणी आहेत ना, ह्या फार जुन्या लोकांच्या आहेत. आता अलीकडच्या ठेवणीबद्दल काय बोलायचं. अशा सात्विक ठेवणी आता तुम्हाला ऐकायला मिळायच्या नाही काही मंडळी गेल्यावर. लवकर घालू नका आम्हाला. सर्वांगी सुवास परी तू उगला, मारुतीबा बागडे यांची ठेवण होती. सभोवती तरुवर चंदन करीतची जाय सर्वांगी. मला वाटतं काय बांधले असतील त्यांची सुद्धा काय प्रतिभा असेल. विठाला विठाला विठाला. गाण्याला सुद्धा प्रतिभा लागते, गाण्याला प्रतिभा लागते, कृपाही लागते. तेव्हा ते गाणं काहीतरी हृदयाला स्पर्श करतं, नाही तर मग सटार फटारांचं वरचीवर जातं. विठाला विठाला आणि ते बोरी व्यापिल्या. तुकोबरा म्हणतात, त्या चंदनाप्रमाणे माझ्या गुणदोषाचा त्यांनी विचार केला नाही, मला त्यांच्या पायी त्यांनी ठाव. गुणदोष याती न विचार काही, गुणदोष याती गुणदोष याती न विचार काही, गुणदोष याती न विचार काय, आवदेला पाये आपुलिया, आवदेला पाये आपुलिया. विचारी काही आवदिला पाये आपुलिया, आवदिला पाये आपुलिया. असं काहीतरी, अशा जुन्या माणसांकडे असं काहीतरी आहे. या चाली बुडतच चालल्यात. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्तीदेवी ज्ञान ही खरं प्रकर्षाने ही चाल लावली जायची वारकरी मंडळी. बाबा असतील गागर, वारकरी नाना त्यांच्या अगोदरची मंडळी प्रकर्षाने हीच. पण आता ही ते सगळ्या सिनेमाच्या चाली ज्ञानदेव प्रमाणात याला. आणि ते अवघ्या चित्रलोकेनं आता आनंदाचे चांगले चांगले बुवा सुद्धा तिथं नाचत येतात. काय करावं या बुवा, अशी शोकांतिका झालेली आहे. शोकांतिका झालेली. विठोबार खुमाई बार खुमाई, बार खुमाई, बार खुमाई, बार खुमाई, बार बार खुमाई, बार खुमाई. निसरता केलो तैशा परी, संतांनी सरता केलो तैशा परी. संताने सरता केलो तैच्या परी, संताने सरता केलो तैच्या परी. चंदनी ते बोरी व्यापियेला, चंदनी ते बोरी व्यापियेले. गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी काही. चंदनी ते बोरी व्यापियेली, चंदनी ते बोरी व्यापियेली. गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी काही.
दिला पायी आपोलिया ठाव दिला पायी आपोलिया ठाव दिला पायी 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 ठाव दिला पायी आपोलिया पायी ठाव दिला पायी ठाव दिला पायी आपोलिया ठाव दिला पायी आपोलिया गुण दोषयाचे न विचारी गाये गुण माझ्या गुणदोषाचा त्यांनी विचार. चंदन जसं कुठल्याही झाडाला बोरीला कुठल्याही झाडाला सुगंधित करतं तसे संत महात्मे नवी गुणदोष याती माझ्या गुणाचा विचार केला नाही, दोषाचाही प्रकर्षाने दोषाचा विचार केला नाही, यातीचाही विचार केला नाही. न पाहे याती न पाहे याती दोंदेकर म्हटले न पाहे याती कुणाचा विचार न पाहे याती कुणाचा विचार न पाहे याती कुणाचा विचार ज्ञानाबाई बाई ज्ञानाबाई भक्त करुणा कर भक्त करुणा करुणा कर भक्त करुणा कर ज्ञाना न पाहे कुणाचा न पाहे कुणाचा भक्त हा थोडक्यात भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञाना न पाहे याती कुणाचा विचार न पाहे याती कुणाचा विचार नाथांच्या दारावरून आपल्याला नाथ जवळच आहेत. नाथांच्या दारावरून काही गोरगरीब लोक चालले होते. नाथांनी सहस्र भोजन केलं होतं आणि तो सुगंध त्यांच्या दरवळला. ते म्हणू लागले इतका सुंदर इतका सुगंधित इतका चांगला स्वयंपाक केलाय आपल्या कुठं दैवत आहे. ते
सामान्य गरीब लोक म्हटले आपल्या कुठे दैवत आहे. नाथांना ते ऐकलं आणि त्यांना मागे वळवलं आणि सगळ्या जे कोणी गोरगरीब होते त्या सगळ्यांना भोजन घातलं. सगळी जागा स्वच्छ केली, घरदार सगळं स्वच्छ केलं. पुन्हा सहस्र ब्राह्मणांना आमंत्रण द्यायला गेले. म्हटले तुम्ही बाटले नाथ महाराज, तुम्ही नको त्या जातीच्या लोकांना तुम्ही अन्नदान केलं, आता आम्ही तिथे जेवायला येणार नाही. ते आले नाही तर त्यांचे पूर्वज आले. विठ्ठला 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 म्हणे यातीन होकाते अशी भलती. साधू संत संस्थेत सुद्धा कोणालाही प्रतिबंध नाही. कोणत्या हे 4 खांब 4 समाजाचे आहेत. मामासाहेब दांडेकर ब्राह्मण आहेत, लक्ष्मीबाई इगतपुरीकर म्हणजे धनगर समाजाचे आहेत, ते मारुतीबाबा गुरव आहेत आणि चौथे बंकर स्वामी महाराज राजपूत आहेत. संस्थेमध्ये आजही तशा नम्रतेने कोणालाही अशा प्रकारचं स्वीकारलं जातं असं न पाहे अति कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई या ठिकाणी नाथांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि म्हणून गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी. त्यांनी अंगीकारलं, त्यांनी आपलं म्हणलं, मला पायाजवळ ठाव दिला, मला त्यांच्यासारखं त्यांनी केलं. आलं लक्षामध्ये. हे कोण करू शकतं? समर्थच करू शकतं. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, 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 तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा. गुण दोष विचारी काही, गुण दोष म्हणे न विचारी काही. तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. ठाव दिला पाया बोलिया, ठाव दिला सर्जाला टच केलं पाहिजे. ठाव दिला पाये आपुली सर्जाला टेकत नाही. सर्जाला दिला पाया बोलिया, ठाव ठाव दिला पायी ठाव ठाव दिला पायी ठाव दिला पाय आपोलिया आपोलिया
दिला कब दिला भैया बलिया रे ना रे ना दिला भाई है बोलिया सुनो दोष तुम्ही चांगली म्हटली स्वर लक्षात घेऊन म्हणायला पाहिजे लक्षामध्ये षडजचा मध्यम करून म्हणायची पद्धत कशी आहे तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे समर्थाचे मना समर्थाचे मना समर्थाचे मना तुका म्हणे आले थोडंसं काय खरं शिकायचा अभाव आहे आपण शिकत राहिलं पाहिजे ज्याला संधी आहे देवाने ज्याला स्वर दिलेला आहे कोणातरी गुरुकडे जाऊन नाक घासलं पाहिजे पैसे घालवले पाहिजे आम्हाला ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आम्ही शिळ्या भाकरी खायचो आणि जे शिकवतात त्यांना ताजे डबे करून द्यायचो ही वस्तुस्थिती अशा पाटणकर वगैरे आणि ते भडक माणसं होती येईल तुला चल हाल येईल तुला बसले तर बसले लहरी अशी काय सुकाळे आपले मोठी माणसं आहे हो मोठी माणसं शिक वारकरी संप्रदायामध्ये पाटणकर गुरुजी धाडसाने म्हणायचे वारकरी संप्रदायात का रागाची मोडतोड कोणताच संप्रदाय करीत नाही असे ते त्यांचा रोग असायचा की चांगलं शिकत नाहीत विठाला 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 म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा येत समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी बस तुम्हाला अर्थ समजून गेला खरं म्हणजे मी काही कीर्तन सांगायला आलोय असं काही नाही तर तुम्ही उभं केलं नाही लक्षात खरं आपलं भजनही चांगलं झालं असतं नाही का सगळ्यांचं पण पुण्यतिथी आहे ना परत योगायोग कुठे आला तर आपण भजनही करू आम्हाला सांभाळून घेतलं तर भजनही करू आपण तेव्हा खऱ्या अर्थाने तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंग त्याचा गुणदोष तीन विचारी काही ठाव दिला पायी आपल्या माऊलीचं भजन घेऊ आणि राहिलेल्या मंडळींना संधी देऊ शेवटच्या चालीची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम 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 देहूला गाथा मंदिरही चांगल्या पद्धतीने उभं राहिले आणि त्या गाथा मंदिरासाठी थोरात महाराजांना माहिती आहे माझा कण ना कण श्वास ना श्वास मी त्याच्यामध्ये सेवेत घातलेला आहे ज्ञानेश्वरी मंदिर देहूला पाचपुत्यांचे सासरे दादा 3 वर्ष अध्यक्ष झाले आणि ज्ञानेश्वरी पूर्ण कोरून झाली दादा नसते तर ज्ञानेश्वरी कोरून झाली नसती म्हणून ही दोन्ही मंदिरं अत्यंत सुंदर आहे
संस्थेचं सुद्धा काम जोरात अशा प्रकारचं त्या ठिकाणी चालू आहे. या सगळ्या मंदिरांना संस्थाच आधारभूत आहे, पाया संस्थाच अशा प्रकारची आहे. आणि म्हणून त्या इथे सुद्धा बाबांनी, तांबे बाबांनी सर्वस्व वेचल्यामुळे आज हे सोन्याचे दिवस आपल्याला दिसतात. हा बाबांचा त्याग अशा प्रकारचा आहे, घुलेबाबांचाही अशा प्रकारचा त्याग आहे. त्यांची जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, हा नगर जिल्हा त्यांची जन्मभूमी आहे. या भूमीलाही, या स्थानालाही, या सर्व महात्म्यांनाही वंदन करू. आले समर्थाची म्हणा तुका म्हणे, आले समर्थाची म्हणा तुका म्हणे, आले समर्थाचे म्हणा. तुका म्हणे, आले समर्थाचे म्हणा. जरी भोय राणा रंक त्याचा, जरी भोय राणा रंक त्याचा, जरी भोय राणा रंक त्याचा. गुण दोष यादी न विचारी काही, गुण दोष यादी न विचारी काही. जरी होय राणा रंक त्यांचा, जरी होय राणा रंक त्यांचा. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. ठावतीला पायी आपोलिया, ठावतीला ठावतीला पायी, ठावतीला पायी, ठावतीला पायी, ठावतीला पायी, ठावतीला पाही. ठावती ठावतीला 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 पायी, ठावतीला 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 पायी आपोली व्याडवतीला ठाव दिला पायी. बोलिया
आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी आपण बाबाला म्हणू द्या ना. गुण दोषया विचारी काय गुण दोषया आता लंगोट सुटल्यावर परत मला लंगोट करायची पाळी आली. ताब दिला दिला पायी आपुलिया विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरी वापुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैठणकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम